कसे आहात मित्रांनो? जय महाराष्ट्र। आम्ही गोव्याला जाण्यासाठी आता कल्याण टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे जाणार आहोत। तर पाहूया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही घाटकोपर येथे सर्वजण उतरलो, तिथे फोटोचा आनंद घेतला आणि पुढे आम्ही घाटकोपर टू छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ येथे जाण्यासाठी मेट्रोने आम्ही प्रवास केला। तर या ठिकाणी हे मेट्रोचं तिकीट काउंटर आणि तिकीट काढल्यानंतर पुढे आम्ही मेट्रो स्टेशनला गेलो। सुंदर असं हे मेट्रो स्टेशन। इथे लिफ्ट आहेत। गोव्याला जाण्यासाठी प्लॅन करून आम्ही गेलो। तर तिकिटाचा दर सुद्धा खूप स्वस्त आहे। घाटकोपर टू विमानतळ, कल्याण टू घाटकोपर 15 रुपये रेल्वेचे तिकीट आणि लोकलचे, आणि घाटकोपर टू विमानतळ असा 20 रुपये ते 25 रुपये असा प्रवास। हे बघू शकता समोर असणार आहे मेट्रो जंक्शन। आता आम्ही मेट्रोमध्ये बसून विमानतळ रोड या स्टेशनला उतरणार आहोत आणि तिथून आम्ही पुढे रिक्षाने जाणार आहोत। मुंबई विमानतळ ते गोवा असं तिकिटाचा दर आहे, जवळजवळ 4200 रुपये। आम्ही लेट काढल्यामुळे हे तिकीट दर वाढलं होतं, परंतु आधी काढलं तर ते कमीमध्ये मिळते। हे पाहू शकता, हे मेट्रो घाटकोपर येथील मेट्रो जंक्शन। आता आम्ही लाईनीद्वारे या ठिकाणी आता पोहोचत आहोत। खूप गर्दी या रूटला पण असते। आता आम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे आणि बॅग वगैरे साईडला ठेवून इथे उभा राहिलो आणि फोटोचा सुद्धा या ठिकाणी आनंद घेतला। बसण्यासाठी जागा या ठिकाणी अवेलेबल नव्हती, उभा राहून गेलो। खूप स्वच्छ सुंदर AC फुल AC ही मेट्रो। आता आम्ही पुढील स्टॉप विमानतळ रोड येथे उतरणार आहोत आणि या आतमध्ये या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। पुढील स्टेशन कोणते येणार आहे ते इंडिकेटर दाखवत आहे। बघू शकता, हे इंडिकेटर आहे। आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 या ठिकाणी आम्ही उतरलो आणि बघू शकता तेथील विमानतळाचा हा प्रवास आणि विमानतळ मुंबई विमानतळ। खूप स्वच्छ आणि सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई। हे बघू शकता, हे जागतिक स्तरावरील हे विमानतळ आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे। विमानतळावर येण्यासाठी विमानतळ रोड येथून रिक्षाची सोय आहे। जवळजवळ एका सीटसाठी 50 रुपये घेतात आणि पाहू शकता हे विमानतळ येथील चित्रे। आम्ही या ठिकाणी फोटोशूटचा आनंद घेतला। ही आमची टीम, आम्ही गोव्यासाठी एन्जॉय करण्यासाठी जाणार आहोत।
गोव्यातील सुद्धा काही शेअर करणार आहोत. तेथील बीच, मंदिर हे बघू शकता. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ. इथे फुल चौकशी होते. प्रत्येक वेळी चेकिंग होते. आपली बॅगसुद्धा या ठिकाणी फुल चौकशी करतात. हे वरती असणारं हे सिलिंग. विमानतळावर जाण्यासाठी आपल्याला बॅग चला चला नाही चला थांबू नका. विमानतळ बघा त्याला मग मध्ये नरेश पाटील वॉन्टेड हे साईडला पॉज दिसतात. पॉज मग हो ना, पॉज दिसतात. टायटन सुपर स्टॉप्स. हो भव्य बाहेर विमान ते बघा. तिकडे बाहेर बघितलं आता एवढं दिसलं. जायचं अजून विमान लेट आहे आमचं. बसल्यावर व्हिडिओ काढता येईल तुम्हाला. हो जेवण केलं आम्ही. बघून आले दिसते. जाताना विमान मी चालवणार आहे.